नमस्कार, मी अलका धुपकर. आजचा सवालमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम किती जोरात वाजायला लागलेत हे आपल्याला दिसतंय. दररोज महाराष्ट्रामध्ये नव्या राजकीय चर्चा असतील, नवे वाद उफाळून येताना दिसतायत. पण आज मात्र आजच्या सवालमध्ये आपण चर्चा करणार आहोत ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीबद्दल, नाराजीबद्दल आणि पक्षांतराबद्दल. निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेल्या अस्वस्थतेचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल का, हा आपला आजचा सवाल आहे. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे लोअरपरेलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. पत्रकार रवी किरण देशमुख देखील आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार दीपक केसरकर, ज्यांनी नुकताच राष्ट्रवादीला रामराम ठोकलेला आहे, ते देखील आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. भाजपकडून कोल्हापूरमधून संजय काका पाटील या चर्चेत सहभागी होत आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला आहे, त्यांची मतं देखील आजच्या सवालमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी केसरकरांकडून चर्चेला सुरुवात करूया. दीपक केसरकर, आम्ही जो प्रश्न विचारलाय, निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा असंतोष उफाळून आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा, आमदारांचा, खासदारांचा, पक्षाला याचा फटका बसेल का? मॅडम, मला ह्याबाबत एक खुलासा करायचा आहे की नेमका राष्ट्रवादीमध्ये आज जे पक्षांतर चाललेलं आहे त्याचा आणि केलेल्या पक्षांतराचा थेट संबंध जोडता येणार नाही, कारण हे एका विशिष्ट मुद्द्यावर झालेलं पक्षांतर आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये आपल्या लोकसभा निवडणुकीची त्याला पार्श्वभूमी आहे. बरोबर. परंतु असं ज्याला एखादा घडतं त्याला ते जर तातडीने अटेंड केलं गेलं राष्ट्रवादीचं होणारं डॅमेज थांबू शकलं असतं. कारण मध्ये इलेक्शन संपल्यानंतर आणि निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत तोपर्यंत योग्य काळजी ही पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. दीपकजी, तुमचा संपर्क होऊ शकत नाहीये तांत्रिक कारणामुळे. आम्ही येतो तुमच्याकडे, अपेक्षा करतोय की तुम्ही लवकरात लवकर चर्चेसाठी पोहोचाल, या कार्यक्रमात सहभागी व्हाल असं. पण विश्वंभर चौधरी आपल्यासोबत, संजय काका देखील येणार आहेत. तुम्हाला विचारते, कारण दीपक केसरकर जे सांगतायत याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती, त्यामुळे तपासेन आधी तुमच्याकडे येते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय, तुमची काय माहिती आहे? विश्वंभर चौधरी, आवाज येतोय? हा, बोला बोला. हो, तुम्हालाच विचारते. माफ कर, मला वाटलं तुम्ही मला वाटलं तुम्ही तपासेंशी बोलताय म्हणून. सॉरी. आता मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी असो किंवा कोणताही पक्ष असो, पक्षांचं आणि राजकारणाचं स्वरूप बदललं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. निवडणुका ह्या कोणातरी व्यक्तीवर लढवल्या जात असल्यामुळं पक्ष आणि तशा पक्षांचा तोंडावळा सगळ्यांचा सारखाच असल्यामुळं या पद्धतीची पक्षांतरही पुढच्या काळात अटळ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ही लोकसभेला पराभूत झाली, 4च जागा ते आणू शकले आणि म्हणून आता ही पळापळ जास्त प्रमाणावर होते. विधानसभेला कुठलीही शक्यता आता दिसत नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची येण्याची आणि त्यामुळे आता ही पळापळ होतीये. त्यामुळे या पळापळीला राष्ट्रवादी पक्ष म्हणून कसा आहे आणि तिथे काय चाललं आहे या गोष्टींपेक्षाही जास्त निवडणुकांचे वेध आगामी हे आहेत. केसरकरांना थोडंसं आपण एक्झाम करायला मी तयार आहे. त्याचं कारण असं की ते लोकसभेच्या आधीच त्यांनी बंड केलं होतं आणि ते आले होते. त्यांची जी काही घुसमट होती असं त्यांचं म्हणणं होतं आणि नेतृत्वाने लक्ष दिलं नाही, ते मी समजू शकतो. पण आता जी फार मोठी नामावळी महाराष्ट्रात तयार आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात येण्यासाठी, शिवसेनेत येण्यासाठी, त्याच्या मागे मात्र पक्षांतर हे आता हिताचं आहे, फायद्याचं आहे हे लक्षात येण्याचा अगदी राजकीय अर्थ त्यामध्ये आहे. विनोदाने असं म्हणता येईल की राष्ट्रवादीतून इतके लोक कदाचित भाजपामध्ये येतील की भाजपाला पुढच्या काळात राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष म्हणायला लागेल की काय, अशी मला शंका वाटते आणि म्हणून त्या प्रमाणात ही होत राहतील. राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स हा अत्यंत वाईट होता, भ्रष्टाचाराने भरलेला होता आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या अशा प्रकारच्या राजकीय अधपतनाची सुरुवात ही झालीच होती. ते अजितदादांच्या वक्तव्यातून झाली, अनेक अंगांनी झाली आणि त्या अधपतनाच्या मुळे लोक येत आहेत एवढाच अर्थ काही काढला तर तो बाळबोध आहे. अर्थ एवढाच आहे की आता जिंकण्याची शक्यता जास्त कोणाची तिकडे लोक जातील. पूर्वी हा पंत होता, आयाराम गयाराम पूर्वी पण होते, परंतु आता त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. एवढाच फरक झाला असं मला वाटतं. तुम्ही असं म्हणता आयाराम गयाराम मध्ये विजयी होणारी पार्टी भाजप आणि शिवसेना म्हणून तिकडे जात आहेत. पण महेश तपासे, ज्याचा उल्लेख केसरकरांनी केला आणि ते चर्चेत येत आहेत दोघही जण, संजय काका आणि केसरकर, काही तांत्रिक कारणामुळे उशीर होतोय, पण त्यांचं असं म्हणणं आहे आमची जी विशिष्ट कारणं होती त्याकडे पक्ष नेतृत्वाने वेळीच लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती. पक्ष नेतृत्वातच आपापसात जुंपली आहे, त्यामुळे असं होतंय का?
नाही, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे, बिनबुडाचा आहे. पक्ष नेतृत्वामध्ये कुठेही काय जुंपलेली नाही. महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, देशातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वासून त्या ठिकाणी काम करत आहेत. कोणते पवार साहेब? काही जणांसाठी अजित पवार साहेब आहेत, काही जणांसाठी शरद शरद पवार, पवार. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी म्हणून काम करत आहेत. आता केसरकर साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी सांगितला की त्या लोकसभेमध्ये त्यांना काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या संदर्भात विरोध होता. त्यांनी पक्षाला कळवलं, त्यांनी मीडियाला कळवलं. माझा एक प्रश्न असा विचारायचा आहे की 2009ला हेच केसरकर साहेब आमच्या आघाडीचे उमेदवार होते, राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळेला देखील आम्ही काँग्रेसच्या सोबत त्या ठिकाणी निवडणुकीला त्या ठिकाणी गेलो. मग त्यांचा तो जो विरोध होता तो 2014 मध्ये जो दिसला, स्वतःच्या निवडणुकीमध्ये 2009 मध्ये का दिसला नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. केसरकर साहेबांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर त्या काळामध्ये 2004 मध्ये प्रवीण भोसले नावाचे एक सदग्रस्त एक माजी मंत्री हे आमचे उमेदवार होते. त्याच्या विरोधात देखील त्यांनी त्या काळामध्ये निवडणूक लढवली. आज केसरकरांचा राग हा 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आहे आणि त्याच्यामुळे ते सोडून त्या ठिकाणी चल अशातली भूमिका नाहीये. त्यांचा राग हा विशिष्ट कारणामुळे आहे. त्यांचं कारण त्यांनी जग जाहीर त्या ठिकाणी केलेलं आहे. मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वावर की अजितदादांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून आता जी काही लोक काँग्रेस राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये चालली, हा ज्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून बोललं जाते हा पूर्णपणे चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये म्हणजे 2014ची विधानसभेमध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझ्या पक्षाबद्दल तर मी निश्चितपणे सांगू शकतो की जनसामान्यांच्या संदर्भामध्ये माझ्या पक्षाची कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाली. आज राज्यातले सर्व त्याच्याकडे येतो. तुम्ही कामगिरीचा पाडा वाचू नका, तक्रारींचा पाडा अजून बाकी आहे ऐकायचा. तुमच्या संजय काका सगळ्या आलेले आहेत तक्रारी आम्ही चर्चेमध्ये. ऐकायला संजय तयार आहोत. काका, राष्ट्रवादीवर नाराज जे आहेत त्यामधले तुम्ही एक प्रमुख चेहरा आहे महाराष्ट्रातला, आणि अशा पद्धतीने सांगितलं जातंय की नेतृत्वाची यामध्ये काही चूक नाहीये, विजयी पक्ष जे दिसत आहेत तिकडे चाललेले आहेत. तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, या निमित्तानं आपल्या पुढे एक प्रकर्षानं आपल्याला दिसून येत आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये थोडीशी निकम्मी माणसं तिथं दिलेली आहेत, कुचकामी माणसं आहेत ज्याला आपण म्हणतो. 15-15 वर्ष झालं त्यांनी त्या ठिकाणी खुर्च्या अडवलेल्या आहेत, कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. तीच माणसं आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं आपल्याला कुठेतरी आव्हान उभा राहू नये या उद्देशानं ते काम करतायत. आणि त्यामुळं या सगळ्या परिस्थिती आपल्याला दिसून येत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, त्या माणसांना बदललं जात नाही. संजय काका, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आता नाव घेऊन बोला ना. तुम्ही आता त्यांच्या पक्षातून बाहेर पडलेले आहात, विरोधी पक्ष झालेला आहे तुमच्यासाठी तो. मॅडम, पक्षात असताना सुद्धा मी डायरेक्ट नाव घेऊन आर पाटलांच्या विषयी बोललो की गेले 15 वर्ष ते मंत्री म्हणून काम करतायत, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, 7 वर्ष गृहमंत्री म्हणून काम केलंय. पण मतदारसंघामधल्या लोकांना त्रास देण्याचीच भूमिका त्या माणसांच्याकडून दिसून येते आपल्याला. आणि एवढा निकम्मा माणूस या पार्टीनं पक्ष नेतृत्वाने का ठेवला, हा अनेक वेळा आम्ही त्यांच्या पुढे सवाल उभा केला. त्यांच्या कालखंडामध्ये आपण सगळे बॉम्बस्फोट पाहिले. परवा पुण्याचा पुन्हा झालेला बॉम्बस्फोट झाला, महिलावरचे अत्याचार, त्यांची विधानं, अतिशय निकम्मीपणानं काम करणारी ती माणसं आहेत. कुठल्याही पद्धतीनं त्यांचा वचक नाही. म्हणजे मला तरी काही वेळा असं वाटतंय की पोलीस खातच कदाचित त्यांच्या विरुद्ध बगावत करेल, बंड करेल, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि ही लोकशाहीच्या पद्धतीनं काम करणारी अजिबात माणसं राहिली नाहीत. यांनी आपण पाहिलं तर हे सरकारी अधिकारी, तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, तिथले म्हणजे आपले डेप्युटी कलेक्टर जे प्रांत असतात ते कलेक्टर, अशा माणसांना आणायचं आणि यांच्या मार्फत लोकांना त्रास देण्याची भूमिका ठेवायची. ही लोकशाही नाही, खऱ्या अर्थानं त्यांची एक प्रकारची हुकुमशाही आहे. त्यामुळे ही सगळी माणसं चिडलेली आहेत, भ्रष्टाचार एवढे चाललेले आहेत. तुम्ही संजय काका केवळ आर पाटलांवर नाराज आहात की राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांबद्दल देखील तुमची नाराजी आहे? हो, सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं हे. नाही, केवळ आर पाटलांबद्दलच नाराज आहात की सगळ्याच माणसांवर आरोप आहेत? नाही, मला माझ्या जिल्ह्यापुरतं आपण जर मॅडम पाहिलं तर मला माझ्या दृष्टिकोनातून जे दिसून आलं माझ्या जिल्ह्यापुरतं राजकारण, समाजकारण करताना, त्या या सगळ्या बाबी आहेत. कुठल्या संस्था उभा करायच्या नाहीत, कार्यकर्त्यांना म्हणजे ज्याला आपण म्हणतो मॅच फिक्सिंग, मिलीजुली,
अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि आपल्याच बरोबरची जी काही कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते असतील आपल्या पाठोपाठचे त्यांचं खच्चीकरण करायचं, म्हणजे ज्याला ह्या अशा सगळ्या भूमिका घेऊन ही माणसं काम करायला लागली म्हणून या पद्धतीने सगळ्या अडचणी निर्माण झाल्या. अडचणी आता झाल्या. संजय मोदींच्या काका येतो तुम्ही येते पुन्हा एकदा, पण महेश तपासे, घोरपडे देखील आता तिथं आव्हान उभं ठोकून उभे आहेत आर पाटलांसमोर. त्यामुळे राष्ट्रवादीचा सगळा या सगळ्या पुढे याबद्दल आर पाटील यांना अनेकदा विचारायचा प्रयत्न केला, ते बोलणारच नाही असं सांगतायत. पहिलं तर संजय काका जे पोलीस खात्यांच्या संदर्भात बोलले, मला त्या ठिकाणी म्हणायचं की राज्यातलं पोलीस दल हे प्रत्येक वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे. देशामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या पोलिसाची कामगिरी अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी झालेली. ठीक आहे, बॉम्बस्फोट घडले असतील, काही इतर घटना घडल्या असतील, परंतु त्या सर्व गोष्टीला राज्याचा गृहमंत्री जबाबदार आहे अशा हेतूने जर तुम्ही त्या ठिकाणी आरोप करत असाल तर मला वाटतं पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये लोकल राजकारणाला घेऊन तुमच्या मनामध्ये काय आकस असू शकतो, परंतु पूर्ण पोलीस दल कुचकामी आहे असा आरोप करणं, मला वाटतं एका खासदारीने तसा आरोप करणं मला त्या ठिकाणी योग्य वाटत नाही. संजय काका एक चांगले कार्यकर्ते, त्यांनी देखील पक्ष वाढीसाठी सुरुवातीला अतिशय चांगली त्या ठिकाणी मेहनत केली, आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु आज पोलीस दल महाराष्ट्रातलं डिमोरलाइज झालं, कुचकामी झालं, ते तुमच्या विरोधात बंड पुकारेल हे मला त्या ठिकाणी योग्य वाटत नाही. आज महाराष्ट्रामध्ये महिलांना तक्रार वेगळी पण आहे, त्यांचं तक्रार ही पण आहे की आपण केलेल्या आरोपाला, आपण केलेल्या कामाची दखल घेतली गेली नाही पक्षामध्ये. असं कसं कामाची दखल घेतली नाही म्हणून तर संजय काका विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी सदस्य झाले, ते अग्रेसिव्हली काम करत होते सगळ्या गोष्टी. परंतु आज तुम्ही एखाद्या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये ठीक आहे संघर्ष असू शकतो, त्या ठिकाणी स्पर्धा असू शकते, परंतु त्याच्यामुळे राज्याचं प्रशासन पूर्णपणे बुडालं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण संपून जाणार अशा पद्धतीने आरोप करणं मला वाटतं चुकीचं आहे. आज भाजपची जी हवा होती, जी नरेंद्र मोदींची एप्रिल महिन्यामध्ये हवा होती, ती आज जुलैच्या अखेर त्या ठिकाणी राहिलेली नाही. आज देशामध्ये इन्फ्लेशन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्याच्या संदर्भात कुठली ठोस उपाययोजना भाजपाकडे नाही. पक्षावर संदर्भात बोलत असताना ठोस मुद्दे घेऊन त्या ठिकाणी आपण बोललं तर त्या ठिकाणी मला वाटतं संयुक्त राहील. घोरपडेंचा तुम्ही त्या ठिकाणी विषय काढला, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सहयोगी सदस्य म्हणून होते, ते काय आमच्या चिन्हावर निवडून आलेले त्या ठिकाणी आमदार नव्हते. त्यांनी त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला असेल, शिवसेनेमध्ये जातील का भाजपच्या वतीने त्या ठिकाणी उमेदवार असतील. आज राष्ट्रवादीमध्ये कोणी आमदार असेल, मंत्री असतील किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, ऐकून घ्या मी बोलतो, ऐकून घ्या की त्या ठिकाणी प्रत्येक कार्य पवार साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये आव्हान आहे किंवा नाही हा विसरून जा. आज राजकारणामध्ये पडलेला प्रत्येक कार्यकर्ता आव्हान स्वीकारतो. पवार साहेबांचं तुम्ही जर पाहिलं असेल तर एकेकाळी पुलोदमध्ये त्यांच्या बरोबर असलेले आमदार, संजय काका जरी असले, ऐकून घ्या, संजय काका जरी असले तरी देखील आव्हान पेलायला सारख्या महिला कार्यकर्त्या अत्यंत त्यांनी स्पष्ट आणि परखड शब्दात पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडतात. संजय काका जे आरोप करतायत, केसरकर म्हणतात आमच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. प्रत्येक प्रांतातून कुंपणावर असलेले राष्ट्रवादीचे नेते, आमदार, खासदार दिसतायत अशा पद्धतीने. हे चित्र पक्ष नाकारतोय, तुमच्या डोळ्यात काय चित्र दिसतंय? साधारणपणे पक्षांतर दोन कारणासाठी होतं. एक, पक्ष नेतृत्वाशी तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले तर, किंवा आपल्याला ह्या पक्षात भवितव्य नाही अशी जाणीव झाल्यानंतर तर मला वाटतं की दुसरा घटक खूप प्रभावी आहे याच्यामध्ये, की ह्या पक्षामध्ये आपल्याला भवितव्य नाही आहे असं वाटायला लागलं लोकांना. मग ते दीपक केसरकरांना असं वाटत असेल की सिंधुदुर्गच्या राजकारणात मला फ्युचर नाही कारण माझं इथलं भांडण हे काँग्रेसच्या नेतृत्वाशी आहे, किंवा संजय काका पाटील यांना वाटत असेल की सांगलीच्या राजकारणामध्ये तासगावच्या मला इथं फ्युचर नाही, ते गेले भाजपमध्ये. आणि हे सगळे केव्हा होत असतं, जेव्हा त्यांना समर्थ पर्याय मिळतो. बरोबर, की जेव्हा समोर गेल्यानंतर मला इथे न्याय मिळू शकतो आणि इथं गेल्यानंतर मी माझं राजकीय भवितव्य घडवू शकतो असं जाणीव झाली की मग सगळे जुने राग, मनातल्या सगळ्या किलमिश सगळी बाहेर पडायला लागतात. आणि आता नेमकं काय झालं की लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीमध्ये मुळातच या पक्षाची स्थापना कशी झाली की या पक्षाची स्थापना 99 साली झाली, तेव्हा त्या भागातले अत्यंत मातब्बर आणि प्रतिष्ठित लोक ह्या पक्षात सामील झाली. म्हणजे ज्यांना फार पूर्वी जुनी पार्श्वभूमी होती, एक तर त्यांचे वडील, काका कुणाचे राजकारणात होते, सूतगिरण्या, साखर कारखाने, जिल्हा बँका, आणि ह्या सगळ्यांचा हा पक्ष समूह तयार झाल्यानंतर साधारणपणे 15 वर्ष उलटून गेलेली आहेत आता. म्हणजे एक पिढी जी सुरुवातीला नवीन म्हणून सामील झाली, त्याच्यानंतरची दुसरी पिढी तरुण आता मोठी व्हायला लागली, पण त्यांना तिथं संधी मिळत नाही. म्हणजेच आपलं भवितव्य इथं घडू शकत नाही असं वाटायला लागलं. आणि त्यांना नेमका लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो पर्याय मिळायला लागला की भाजप
किंवा त्याच्यासोबत असलेली शिवसेना, की जिथं शिवसेनेचा मतदारसंघ आहे तिथं शिवसेना जवळची वाटायला लागली. त्यामुळे ही लोक दुसऱ्या पक्षात आपल्याला फ्युचर आहे आणि तिथं काही संधी मिळत आहेत म्हटलं बरोबर इथं पक्षांतर होत आहे आणि त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला आता बसायला लागलेला आहे. जे इतके दिवस असं दबून राहिलं होतं ते आतल्यात फसफसत होतं ते आता बाहेर पडायला लागलं. एवढं लाटेमध्ये ते पण मिक्स झालेले आहेत. पण अगदी. त्यातलं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे पक्षांतर्गत नाराजी. पक्ष नेतृत्वाने ही सगळी नाराजी दूर करण्यामध्ये आता कुठे अपयशी ठरलंय असं वाटतंय? केवळ भाजप हा पर्याय मिळाला म्हणून नाराज नेते तिथे बाहेर जात आहेत असं म्हणता येईल? नाही, आता त्यांचा संघर्ष जो होता स्थानिक पातळीच्या म्हणजे नेतृत्वावर, म्हणजे आता असं आहे की पक्षाचे पदाधिकारी जसं आपण म्हणालात की भारती लवेकर यांनी परखड पत्र लिहिलं आणि त्या बाहेर पडल्या. अर्थात त्या बरीच वर्ष आपण पाहतो काम करत होत्या आणि त्यांना असं अपेक्षा असतील की आपल्याला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. त्यांना ती मिळाली नाही, पक्ष नेतृत्वाने दिली नाही. ती संधी देण्याचे निकष हे त्या पक्षाच्या नेतृत्वाने काय ठरवलेत हा वेगळा वादाचा मुद्दा आहे. कारण आपण मध्यंतरीच्या काळात बघितलं की आमदारांच्या नियुक्त्या झाल्या राज्यपालांच्या कोट्यातून किंवा आमदारांच्या निवडणुकाही होतात विधान परिषदेवर दर 2 वर्षांनी. त्यात कुणाला संधी मिळाली नाही. ती एक नाराजीची भावना होती की आम्ही नुसती कामच करत राहायची का, आम्हाला का संधी नाही. ते का दिली नाही संधी हे पक्ष नेतृत्व सांगेल, त्याला आपण त्या भानगडीत पडायचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी होती की स्थानिक पातळीवर आम्ही किती दिवस कार्यकर्ता म्हणून काम करायचं, आम्हाला तुम्ही निवडणुकीचं तिकीट किंवा संधी देणार की नाही. आता इथं काय अडचण झाली यांची की काँग्रेस बरोबर गेली 15 वर्ष झाली यांची युती आहे आणि काँग्रेस बरोबर युती असताना काही मतदारसंघ काँग्रेसने वाटून घेतलेले आहेत, ते सुटत नाहीत आणि काही मतदारसंघ एनसीपीचे आहेत ते ठरून गेलेले आहेत. त्यामुळं एकमेकांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करायला संधी नाही, पक्ष वेगळा लढत नाही, स्वतंत्र निवडणुका होत नाहीत. जशा 99 साली निवडणुका झाल्या आणि अतिशय उत्साहानं ज्यांना काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराजी होती ते सगळे बाहेर पडले आणि 99 साली स्वतंत्रपणे निवडणुका लढवून सत्तेत आले. बरोबर. तसं काही झालेलं नाही गेल्या नंतर 1999 त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांच्या ज्या आकांक्षा वाढतायत त्या या खुंटलेल्या आहेत. आकांक्षांना कसं सामोरं जायचं याचा समज नेतृत्वाला, याची समज कुठेतरी किंवा त्याला हाताळण्यामध्ये नेतृत्व अपयशी ठरताना दिसतंय. हा बघा, कार्यकर्त्यांची दुसरी तिसरी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निर्माण झाली, ती पुढे येऊ पाहते ही गोष्ट मला त्या ठिकाणी पटते. कारण रवी किरणजींनी फार सिनियर पत्रकार होते आणि मला वाटतं 15 वर्षामध्ये निश्चितच दुसरी आणि तिसरी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेली आहे. काही प्रमाणात बरेच मंत्री देखील गेल्या 10-15 वर्षापासून त्यांच्या जागेवर, ही पण गोष्ट त्या ठिकाणी बरोबर आहे. परंतु पवार साहेबांचं जर तुम्ही पाहिलं असेल तर पवार साहेब प्रत्येक वेळेला म्हणजे जसं एखादे समजा काल त्या ठिकाणी पूर्ण झाला तसं नवीन लिडरशिपला राज्यामध्ये आणण्याचा नेहमीच त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आमच्या जुन्या पाहिलं असेल तर रणजित मोहितेंना त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये संधी दिली, विधान परिषदेमध्ये दिली. उदय सामंत आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी आहेत. असे वेगवेगळ्या संघटनेत आता महिलांचे आमचे अध्यक्ष त्या विधान परिषदेमध्ये, मागासवर्गीय सेलचे आमचे अध्यक्ष ते विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी आहेत, गर्जे साहेब आमचे सरचिटणीस आहेत ते एका महामंडळाचे त्या ठिकाणी अध्यक्ष झालेत. तर अशा सगळ्या गोष्टी होत असताना कार्यकर्त्याच्या कामाचा अनुभव आणि तो लोकांपर्यंत किती यशस्वीरित्या पक्षाचं त्या ठिकाणी पोहोचू शकेल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून पक्षाचे नेते पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, हे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी देतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकमेव अशी पार्टी आहे जिने युवतींचं देखील एक सेल त्या ठिकाणी निर्माण केलंय. आज 18 ते 35 वयोगटातली जी युवती आहे त्यांना काय प्लॅटफॉर्म आहे मला सांगा राजकारणामध्ये. ह्या पक्षाने त्यांना सोशल आणि पॉलिटिकल प्लॅटफॉर्म देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा देशातला पहिला पक्ष आहे. आज अनेक भगिनी जिल्हा परिषदेमध्ये, हे सगळं झालं पंचायतीमध्ये, पण गावितांची मुलगी राहिली नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. नाही, ठीक आहे बरोबर ना. आहे ना रवी राहिली- किरण? बघा, त्यामुळे तुम्ही कोण- एक क्रेडिट घ्या या सगळ्या ठीक आहे पद्धतीचं. ना, पण मला- तुमच्याकडे तयारी करून वेगळ्याच पक्षाच्या खासदार म्हणून त्या निवडून ठीक आलेले आहे. एकच त्या मिनिट, जरी खासदार- गेल्या असत्या त्या ठिकाणी तरी त्याच्यामध्ये नवीन एखाद्याला संधी मिळेल ना. एका नाही, घराण्याची नवीन संधी मिळेल. पण हेच तर आपण बोलतोय की तुम्ही तुमच्या पक्षात नाराज आहेत लोक आणि बाहेर पडतायत, याचा फटका बसतोय. हे बघा, ह्याच्यामध्ये आता रवी किरण देशमुखजी म्हणाले की दुसरी बाजू, ह्यांनी जी दुसरी बाजू सांगितली ती जास्ती महत्वाची आहे. ठीक आहे, सगळ्यांचा तुम्ही कोणती राग बाजू महत्त्वाची सगळ्यांचा म्हणताय ती राग बघूया. शरद पण पवारांवर दीपक की अजित केसरकर या पवारांवर चर्चेमध्ये त्या आलेले ठिकाणी आहेत. दीपक केसरकर, ज्या पद्धतीने ही सगळी चर्चा सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणताय की विजयी होणारी किंवा जी लाट दिसते त्यामुळे हे सगळं पक्षांतर सुरू झालेलं आहे. पण खरोखर नेतृत्व तुमचे प्रश्न समजून घ्यायला कमी पडलंय असं वाटतंय का? ज्या पार्श्वभूमीवर मी पक्षाचा त्याग केला त्याचा विचार करता स्थानिक जे प्रश्न असतात त्याच्याकडे ज्या सिरियसली नेतृत्वाने बघितलं पाहिजे ते बघितलं गेलं नाही असं मला स्वतःला वाटतं. कारण गेली 4 वर्ष हा संघर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू होता आणि सर्व पक्षश्रेष्ठींना माहिती होतं. म्हणजे अगदी पवारसाहेबांपासून अजितदादांपर्यंत सर्वांना हे माहिती होतं. परंतु ज्या वेळेला ते सिरियसली घ्यायला पाहिजे होतं त्याला घेतलं गेलं नाही.
मला वाटतं की असं अनेक ठिकाणी असू शकेल. त्याच्यामुळे वेळेत जर त्याची दखल घेतली असती आणि त्याच्यावर जर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला असता तर आजची परिस्थिती निर्माण झाली असती ना, असं मला आमच्यापुरतं तरी वाटतंय. दीपकजी, शिवसेनेची निवड तुम्ही नेमकी का केली हा देखील प्रश्न आहे. कारण जसं म्हटलं जात आहे, नेतृत्वावरची नाराजीच केवळ नाही तर विजयी होणार याची खात्री वाटते, त्यामुळे तुम्ही त्या पक्षाची निवड केली आहे का? असं बिलकुल नाही. कारण मी ज्यावेळेला राणेंशी संघर्ष चालू केला त्यावेळेला आमच्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं खूप मोठं अस्तित्व मुळातच नव्हतं आणि माझा हा लढा 4 वर्षापूर्वी सुरू झाला आणि तो अपप्रवृत्तींच्या विरोधात होता. ती स्टाईल ऑफ फंक्शनिंग बदलावे असे माझे म्हणणं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काही तत्व ठरलेली आहेत की कशा रीतीने विभाजन करायचं, कशा रीतीने वेगवेगळ्या कमिटीज नेमायच्या. त्याची कुठलीही अंमलबजावणी गेल्या 4 वर्षामध्ये होत नव्हती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि याची कधीही दखल ही पक्ष नेतृत्वाने घेतली नाही की ज्या ठिकाणी कोणी मोठा नेता असून दे परंतु 2 पक्षांमध्ये काही सूत्र ठरलेली आहेत आणि त्या सूत्रांची अंमलबजावणी झाली पाहिजे. हे ज्याला घडलं नाही त्याला कार्यकर्ते बिथरले, ही वस्तुस्थिती आहे आणि कार्यकर्त्यांच्या पलीकडे जाऊन जनता असते आणि या जनतेवर आपलं राजकारण अवलंबून असतं. मला वाटतं पवारसाहेबांना याची जाणीव असेल किंवा दादांना असेल, परंतु त्यांच्या खालच्या फळीतले जे नेते आहेत त्यांना मात्र ही जाणीव राहिली नाही आणि अशामुळे सातत्याने जर तुम्ही अपमानित करत राहिला तत्वासाठी लढणाऱ्या तुमच्या कार्यकर्त्यांना तर ते पक्षाच्या विचारसरणीपासून लांब जाऊ शकतात. आणि आपला प्रश्न असा आहे की मी सेनेची निवड का केली, तर माझा लढा हा ज्या नारायण राणेंशी आहे त्यांच्याशी तडजोड न करणारा पक्ष कुठला असेल तर तो शिवसेना आहे. कारण राणेंच्या वागणुकीचा फटका हा त्या पक्षाला सुद्धा बसलेला होता. त्याच्यामुळे मी आज बघतो ज्यावेळेला मी मुंबईमध्ये फिरतो त्यावेळेला एक समाधान हे त्या पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये मला दिसलेलं आहे की ज्या प्रवृत्तीने बाळासाहेब ठाकरेंसारख्या एका नेतृत्वाला ची फसवणूक केली, त्यांच्या विरुद्ध कोणतरी एखादा तरुण उभा राहतोय आणि त्यांची जी दादागिरी आहे, गुंडगिरी ही कुठेतरी निपटून आणण्याचा प्रयत्न करतोय, याचं समाधान आणि ते मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलेलं आहे. आणि राजकीय व्यक्ती जर सोडल्या तर महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुकीनंतर ज्याला मी फिरलो त्याला मला असं आढळलं की राजकारणामध्ये ज्या अपप्रवृत्ती आहे त्यांच्या विरुद्ध कोणीतरी उभं राहावं अशी भावना निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याचं प्रतिबिंब मला त्याच्यानंतर लागलेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा दिसलं. आणि मला वाटतं की ह्याचा विचार हा सर्वच पक्षांनी केला पाहिजे. राष्ट्रवादीने केला पाहिजे, काँग्रेसने सुद्धा केला पाहिजे आणि केवळ बडी धेंडा आहेत म्हणून त्यांचे कुठलेही उद्योग आपण दुर्लक्षित करायचं हे जर करायला लागलं तर जनता आपल्यापासून लांब जाईल हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही खूप महत्त्वाचा शब्द बडी धेंडा शब्द तुम्हीच वापरताय दीपक केसरकरजी. ही बडी धेंडा म्हणजे तुमचा जो रोख आहे तो कोणाकडे आहे? ब्रेक नंतर याबद्दल आणखी चर्चा करूया. आता एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघणार आहोत. निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेल्या अस्वस्थतेचा राष्ट्रवादीला फटका बसेल का, हा आपला आजचा सवाल आहे. 74% लोक म्हणतायत हो, राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. दीपक केसरकर यांनी ब्रेकच्या आधी जो महत्त्वाचा शब्द वापरलाय, बडी धेंड जी आहेत, या सगळ्याचं प्रस्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजलेलं आहे. महेश तपासेंकडे जाणार आहे, पण त्याआधी संजय काकांना देखील हाच प्रश्न विचारायचा आहे. संजय काका, दीपक केसरकरांनी आपली कहाणी सांगितली राष्ट्रवादी काँग्रेसमधली. राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने जे मुद्दे मांडतंय की इथे सगळ्यांना नव्या नेतृत्वाला संधी दिली जाते किंवा सगळं सर्वसामावेशक राजकारण इथं केलं जातं, असं अगदी भुजबळांच्या पक्ष आपण ऐकतोय की भुजबळ देखील कसे अस्वस्थ आहेत, ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, या सगळ्या राजकीय चर्चांना उधाण का येतं आणि सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे उधाण का येतं? नाही, एक आपण मॅडम लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी मी जो प्रश्न सांगितला की पक्ष नेतृत्वानी अशी काही माणसं तिथं बसवलेत आणि मग तुम्ही मला विचारलं की तुम्ही कुणाविषयी बोलताय ते नाव घ्या. मी एक माझ्या जिल्ह्यापुरतं नाव घेतलं की ज्या माणसांच्या कालखंडामध्ये ज्यांना काम करायची गृहमंत्री म्हणून 7 वर्ष संधी मिळाली, त्या माणसांच्या कालखंडामधला सगळा काळा इतिहास आपण पाहिला. बॉम्बस्फोट, महिलावरचे अत्याचार, वाळू तस्कर, अधिकाऱ्यांच्या बाबतीतल्या या भूमिका. तेव्हा एवढ्या तक्रारी करून सुद्धा या माणसांना का सांभाळलं जाते की त्या माणसाच्या पाठीमागे एक आमदार नाही, कुठले एक कार्यकर्ते त्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभा राहत नाहीत. नेहमी त्या नेतृत्वाने लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतली.
काल मी सावळच्या सभेमध्ये उल्लेख केला की हे तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, डेप्युटी कलेक्टर या मंडळींना आणून यांच्या मार्फत लोकांच्यावर अन्याय करण्याची भूमिका ही अधिकाऱ्यांच्या मार्फत ही माणसं करतात आणि त्याला महेश तपासे सांगतात की हा व्यक्तिगत प्रश्न आणि पोलीस खातं काही त्या पद्धतीनं नाही. मी आरोप केला होता तो आर पाटलांच्यावर केला, पोलीस खात्यावर नाही. पण अशा पद्धतीनं जगलरी करणं, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची आपल्या चुका न स्वीकारता काहीतरी थातूर मात्र उत्तर देणं ही भूमिका बरोबर नाही. आणि जी बडी धेंड म्हणतो म्हणजे जे केसरकरांनी शब्द वापरला तो बरोबर आहे की 15-15 वर्ष या माणसांना सत्ता दिलेली आहे पक्ष नेतृत्वाने. ती माणसं मागच्या माणसांना संपवण्याचीच आपल्या कार्यकर्त्यांना भूमिका घेतात. कारण त्यांना असं आहे की आपल्या पाठीमागं कुणीतरी एखादा दुसरा नेता तयार होऊ नये, ती संधी कायम आपल्या हातात राहावी, या विकृत मनोवृत्तीनं ही माणसं काम करायला लागलेत. म्हणून हे दिवस यायला लागलेत. आपण भुजबळ साहेब असतील किंवा अन्य माणसांची नावं घेतली, ही नुसती आपलं भविष्य बघण्यासाठी माणसं जात नाहीत, तर या सगळ्या भूमिका आपल्याला दिसून येतात की या नेतृत्वाने या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या असत्या. मी स्वतः ते प्रयत्न केले. पवार साहेबांच्याकडे 2 वेळा गेलो, अजितदादांच्याकडे 2-3 वेळा गेलो. त्यांनी मला ज्यावेळी टोल नाक्यावर मारहाण झाली त्यावेळी एका पोलीस इन्स्पेक्टरला संध्याकाळी सांगून 307 सारखे गुन्हे दाखल करायला लावले. ज्या वेळेला त्या टोल नाक्यावर त्या टोल नाका चालवणाऱ्या कंत्राटदारांना अर्ज दिला होता, साधी राईड दाखल झाली होती, ते अर्ज काढायला लावला आणि या आर पाटलांनी मला राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांच्यावर आणि माझ्यावर 307 सारखं दाखल करायला लावलं. म्हणजे ही अतिशय विकृत मनोवृत्तीनं पछाडलेली माणसं आहेत. कुठल्या सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने उभा राहाव्यात, कोणतरी आपले कार्यकर्ते सहकारी चालवतात त्यांना मदत करावी, अशी कोणतीही भूमिका ही माणसं घेत नाहीत. अतिशय लहान कोत्या मनाची माणसं तिथं बसलेली आहेत. सत्तेचा 15-15 वर्ष उपभोग घेऊन स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट सारखी पदं सुद्धा ही माणसं देत नाहीत. जिल्ह्यामधल्या छोट्या छोट्या कमिट्या करत नाहीत. हे सगळं आपल्या भोवती केंद्रित करण्याची भूमिका ही जी दिसून येते अतिशय चुकीची आहे. आणि ही लोकशाही का हुकुमशाही हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय. आमच्या परिसरातला पाण्याचा प्रश्न आहे, वर्षानुवर्ष पडतोय, माणसांच्या पिढ्यानपिढ्या बरोबर या दुष्काळानं काम करत, दुष्काळामध्ये आपण पाहतो बर्बाद होत चाललेत. काम करायचं नाही. एबीपी सारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये ह्या आमच्या ताकारी, टेंबू, अरफळ, म्हैसाळ योजना बसवल्या असत्या तर ह्या सुबत्ता वाढली असती, पाणी आधी आलं असतं तर लोकांचं जीवन समृद्ध झालं असतं. पण माणसं समृद्ध झाली तर आपल्या हातामध्ये ऐकण्यामध्ये राहणार नाहीत. ही अतिशय चुकीची धोरणं या मंडळींनी पाळलेत असं माझं मत आहे. तुम्ही अगदी सगळा रोष व्यक्त करताय. तपसे हा जो रोष व्यक्त केलेला आहे म्हणजे कोण इतक्या उघडपणे बोलताय, नाही तर कन्हेरेंसारखे समता परिषदेचे लोक आहेत जे शिवसेनेचा मार्ग स्वीकारतायत. भुजबळांचे अगदी राईट हँड म्हणून त्यांना ओळखलं जात होतं, निकटवर्तीय म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापासून पार विदर्भापर्यंत राष्ट्रवादीला चांगलीच गळती लागली आहे. कुंपणावरचे नेते वाढत चालली आहेत. बघा, राष्ट्रवादीमध्ये कन्हेरेंचं काय स्थान आहे, मला माझ्या माहितीप्रमाणे ते का राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी नाही आहे. जरूर ते भुजबळ साहेबांच्या समता परिषदेचे पदाधिकारी असतील, निकटवर्ती असतील, परंतु त्यांच्या राष्ट्रवादी सोडून किंवा एखाद्या राष्ट्रवादी सोडून म्हणण्यापेक्षा दुसऱ्या पक्षामध्ये जाणं आम्हाला त्याच्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता नाहीये. नाही, खरं त्याचं कारण असं आहे की आघाडीमध्ये आता विदर्भामधल्या कुठल्या जागांमध्ये, नागपूर शहरामध्ये जर विचार केला तर नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादीची एक पण त्या ठिकाणी सीट नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी जर त्याच्या म्हणजे जसं मगाशी रविकिरणजी म्हणाले की एखाद्या कार्यकर्त्यांनी त्याचं पॉलिटिकल हित साधण्यासाठी एखादी जर राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली तर त्याच्यामध्ये पार्टी म्हणून आम्हाला फार मोठा तोटेल अशी परिस्थिती नाहीये. लोकसभेच्या आधी शिवसेनेमधनं फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गळती लागलेली. अनेक दिग्गज नेते मला वाटतं कोकणापासून, मराठवाड्यापासून, विदर्भापासून, मुंबई परिसरामध्ये, खानदेशामध्ये अनेक लोक शिवसेना सोडून ते कोण राष्ट्रवादीमध्ये, कोण काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी जात होते. लोकांना अपेक्षा होतं की अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मोदींची लाट येणार नाही की एनडीएचं सरकार येणार नाही. परिणामी काय झालं, मोदींचं त्या ठिकाणी सरकार आलं, देशामध्ये काँग्रेसचं पानिपत त्या ठिकाणी झालं. आज राष्ट्रवादीची ते 8 वरून आम्ही 4 वर त्या ठिकाणी आलो आणि येणारे लोक त्या ठिकाणी थांबले. म्हणजे आज प्रत्येक एका राजकीय क्षेत्रामधला कार्यकर्ता असेल, समाजकारणामधला कार्यकर्ता, कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही वयाचा असेल, तो स्वतः राजकीय प्रवाहामध्ये राहण्यासाठी नेहमी धडपडत असतो. मला एका पक्षाची उमेदवारी कशी मिळेल, मी आमदार कसा होईल, मी जिल्हा परिषदेचा सदस्य कसा होईल, मी खासदार कसा होईल, आणि सत्ता कशी मिळेल हे धडपड असते. कारण सत्तेशिवाय तुम्हाला ज्या योजना असतील शासनाच्या
किंवा केंद्र शासनाचं, राज्य शासन, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला सत्ता पाहिजेच ना. आज डीपीडीसी मध्ये तुम्हाला आवाज जर तुम्ही त्या ठिकाणी चढवू शकला, तुम्ही जर त्या ठिकाणी डीपीडीसीच्या माध्यमातून एखाद्या तालुक्यात निधी खेचू शकला, तर तुमची त्या ठिकाणी व्हॅल्यू आहे. अनेक वेळा असं त्या ठिकाणी पाहिलं जातं की सत्तेमध्ये आलेली लोक कधी कधी या छोट्या छोट्या गोष्टीला दुर्लक्ष करतात, परंतु त्या ठिकाणी विरोधी पक्षातले पण काही आमदार निवडून आलेले असतात ना, ते त्यांच्या मतदारसंघासाठी नेहमी त्या ठिकाणी भांडत असतात. आपण जर साधारणपणे बजेट बघितलं तर ह्या राज्यामध्ये व्यवस्थित सगळीकडे समतोल विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून गेल्या 10 वर्षामध्ये डीपीडीसीचे जे फायनान्शियल प्रोव्हिजन आहे ते काही 100 कोट्यांपासून 1000 कोटीच्या घरामध्ये त्या ठिकाणी पोहोचले. नाही, तो एक पूर्ण वेगळा मुद्दा आहे, वादाचा मुद्दा आहे. रवी किरण सहमत होतील याच्याशी. मला त्या वादावर जायचं नाहीये, बजेटच्या वादापर्यंत आता जायचं नाही. बजेटचं नाही, मी तुम्हाला सांगतोय की आमदार आला आणि खासदार आला, मला किती हा मुद्दा महत्त्व इथे त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे, दिलंय. पक्ष बांधणीच्या मुद्द्याकडे घेऊन जायचंय. प्रत्येकच कार्यकर्त्याला जर आमदार, खासदार, नगरसेवक आणि सत्तेमध्ये जायचं असेल तर पक्ष नेतृत्व जे आहे त्याची ही जबाबदारी नाहीये का पक्षाची बांधणी करणं? नेते असतील, कार्यकर्ते असतील, प्रत्येक जण जे काम करतंय त्यांना पक्षामध्ये त्यांची नाराजी समजून घेऊन त्यांची जी अस्वस्थता आहे त्याला शांत करण्याची जबाबदारी कोणाची येते? नाही अलका, पहिल्यांदा तर आपल्याला पक्ष ही कल्पना आज जी आहे ना तिलाच तपासावं लागेल. म्हणजे आता एवढी सहज कशी झालीत पक्षांतर? मला पांढरा शर्ट आवडला नाही म्हणून मी आता पिवळा शर्ट घालतो, एवढं कसं सहज झालं सगळं? पूर्वी पक्षांतर करताना त्यांना वाटायचं की त्या पक्षाची संस्कृती वेगळी, माझी संस्कृती वेगळी. आज तिचं एक जनरलायझेशन झालं. सगळ्यांना माहिती की सगळीकडे धनशक्ती हीच संपत्ती आहे आणि म्हणून जसं एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जावं एखाद्या घरातल्या, तसं ही मंडळी पक्ष बदलतात आणि याचा दोष मुख्यत्वे पक्षांकडे, कारण पक्ष कुठे विचारधारेवर टिकून आहेत. मला सांगा की विनायक मेटे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात काय साम्य आहे, कोणत्या विचारधारेत? म्हणून विनायक मेटे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. तर पक्षांनी स्वतःचं स्वत्व सोडलं, विचार सोडला आणि त्यामुळे आता पक्षांना हे म्हणायचा अधिकार नाही राहिला. आता ह्या सुभेदार आहेत. पूर्वी कसं होतं की आदिलशहाकडचा सुभेदार निजामशाहीत यायचा, मग तेवढा टापू निजामशाहीचा झाला कारण तो सुभेदार त्यांचा. तसं आता झालंय की काँग्रेसचा एक भाजपाचा मध्ये काँग्रेसचा मातब्बर आला तर काँग्रेसचा जो स्वभाव होता तो आता भाजपाचा झाला. व्यक्तिकेंद्रीय राजकारण. आणि हे इथून नाही, हे पंतप्रधान पदापर्यंत आहे ना. आज भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष हा 2 व्यक्तींच्या भोवती फिरतोय ना. तर त्यामुळे हे पक्षांचा हा दोष आहे पहिल्यांदा, असं मला वाटतं की या सुभेदारा तयार झाल्या. संजय काकांचं आर्ग्युमेंट आहे ते अजिबातच स्वीकारार्ह नाही, कारण आर पाटलांचा परफॉर्मन्स हा 10 वर्ष आर पाटील होते त्यावेळेला त्यांच्या परफॉर्मन्सच्या वेळेला त्यांनी सोडलेलं नाहीये. म्हणजे संजय काका जर तेव्हा सोडलं असतं, त्यांनी ताजवर हल्ला झाल्यावर आर पाटील म्हणले म्हणून मी आता सोडतो, तर ते तेव्हा त्यांचं हे म्हणणं तात्विक हे पटलं असतं. आज हे आत्ता कुठेतरी मला असं वाटतं की आपल्या पक्षांतराचं समर्थन एक प्रकारे अशा प्रकारे होत आहे. तर ह्याच्यात काही सत्यता मला वाटत नाही की आर पाटील 10 वर्ष असे वागले पोलिसांच्या अत्याचार म्हणून मी आज सोडलं, असं नाही. आज निवडणुकीची संधी आहे म्हणून ते सोडलं. दुसरं म्हणजे साचले पण आलंय. आता मला मगाशी राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणाले तेव्हा मला हसायला येत होतं की 50,000 युवती आल्या. त्या 50,000 युवतींमध्ये एक युवती नाही अशी सापडली का जिला सुप्रिया त्यांच्या ऐवजी बारामतीतून उभं करता येईल? राजकारणात नवीन काहीतरी आणायचं म्हणजे काय? घराणेशाही जी साचलेली आहे, घराणी तीच आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाटतं की आता मला भवितव्य नाही. कारण स्वतः एक मनुष्य येतो, त्याच्यानंतर त्याची बायको येते, त्याच्यानंतर मुलगा, मुलगी, जावई, कोणीच नसलं तर भाचा. मग लोक म्हणतात ही यादी संपतच नाहीये, तर मी या पक्षात राहून काय करू? आणि म्हणून ते पक्षांतर होतात. तर मुद्दा असा आहे, पक्ष हे व्यक्ती केंद्रित झाले आणि त्यामुळे आज कोणताही पक्ष महाराष्ट्रात असं म्हणू शकत नाही की अमुक माणूस मला नको, कारण त्याची उपयुक्तता त्यांना पटते. आता उद्या महाराष्ट्रात अनेक पक्षांतर होणार आहेत आणि ती फक्त निवडून येण्याची क्षमता एवढ्यावर घेतली जाणार आहेत. कुठलाही मेरिट नाही, कारण विचार पक्षांनाच नाही तर समोरच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना काय राहील? भले भले जे विचारांची एकेकाळी सांगत होते की आम्ही विचाराधिष्ठित आहोत वगैरे, त्यांचे आपण आज पाहतोय की काय होतंय, त्यांच्याकडे कोण येतंय, कशा पद्धतीने येतंय आणि काय तडजोडी होत आहेत. तेव्हा तत्वशून्य तडजोडी ह्या व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा एक भाग असतो आणि तो सगळ्या पक्षांनी विचार सोडल्यामुळे तो अधिक ठळक होत असतो, एवढंच याच्यात म्हणायला लागेल. आता एक ब्रेक घ्यावा लागतोय, पण ब्रेक नंतर रवी किरण देशमुख, दीपक केसरकर आणि संजय काका या तिघांकडे जाणार आहे. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघूया. निवडणुकीच्या तोंडावर उफळलेल्या अस्वस्थतेचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल का, हा आपला आजचा प्रश्न आहे. 68% लोक होय म्हणतायत. आपण राष्ट्रवादीबद्दलच सातत्याने का चर्चा करतोय? एवढे पक्ष असताना केवळ राष्ट्रवादीमध्येच अस्वस्थ लोक, कार्यकर्ते आहेत का, असा प्रश्न विचारला जातोय. त्याबद्दल रवी किरण यांना विचारूया. ब्रेक नंतर पहा फक्त IVN लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलच आपण चर्चा का करायची हा देखील प्रश्न विचारला जातोय. तिथून सुरुवात करूया. रवी किरण देशमुख, खूप सारे पक्ष आहेत, या पक्षांमध्ये नाराजांची संख्या जास्त आहे, पण राष्ट्रवादीबद्दलच तुम्ही टार्गेट करून का बोलताय असं विचारलं जातंय आणि मला वाटतं हे स्पष्ट करूया की राष्ट्रवादीबद्दल का बोललं पाहिजे.
ज्या पक्षातून सर्वाधिक लोक बाहेर पडतात, आता जसं महेश तपासे मगाशी म्हणाले की लोकसभेच्या आधी शिवसेनेतून खूप लोक बाहेर पडत होते, तो एक ट्रेंड होता. त्याच्यावर पण तेव्हा चर्चा केली नव्हती. याचं बेसिक कारण असं आहे की आजकाल राजकीय पक्षामध्ये जे कार्यकर्ते येत आहेत ते कार्यकर्ते काही फार काळ घरचा खर्च करून राजकारण करू शकत नाहीत. त्यांना राजकारणात आले की ॲम्बिशन असते की मला कुठलं तरी पद मिळालं पाहिजे, आणि पद नेहमी हे मग स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत सदस्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, मग शहर असेल तर नगरपालिका, महानगरपालिका, पुढे मंत्रालय म्हणजे विधानसभा आली किंवा लोकसभा आली. इथे जेव्हा कुठेही पद मिळत नाही तेव्हा राजकीय कार्यकर्ता अस्वस्थ होतो, कारण आजकालचं राजकारण हे थोडंसं प्रोफेशनलिझमकडे झुकायला लागलेलं आहे. प्रत्येकाला तिथे इन्स्टंट रिझल्ट हवा आहे. मग तो रिझल्ट मिळत नसला की कार्यकर्ते अस्वस्थ होतात. बरं, अस्वस्थता ही कधी बाहेर पडते? जेव्हा एरवी तेरवी पर्याय दिसत नाही तेव्हा बाहेर पडत नाही, परंतु जेव्हा प्रतिस्पर्धी पक्ष त्याला जेव्हा बरे दिवस येतात तेव्हा ती अस्वस्थता बाहेर पडायला लागते की चला आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतोय, आणि तिथं कुठेतरी एक सुरू जुळले, समोरच्याकडून जरा साथ आली की आमच्या इथे जरा आमचा पक्ष वीक आहे ह्या तालुक्यामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये, तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ, पद देऊ, तर तेव्हा कार्यकर्ता उडी मारतो. आणि मग त्यावेळी ठीक आहे, ते कारण देत असतील की माझी या पक्षामध्ये कुंठितता आली होती, माझी या पक्षामध्ये कुचंबना होत होती, ह्या पक्षाची विचारधारा मला मान्य नव्हती. ठीक आहे, आता ज्याचं त्यांनी पक्ष सोडताना काय कारण द्यायची हा त्याच्या याचा प्रश्न आहे, पण मूळ कारण हे आहे मी जे सांगितलं ते. दीपकजी हाच प्रश्न घेऊन पुढे जाते आणि विचारते की संदेश पारकर तुमच्याकडे ज्यावेळी रस्त्यावर उतरत होते, एकाच पक्षात जेव्हा तुम्ही होतात त्यावेळी तुम्ही त्यांच्या सोबत राहिला नाहीत असा देखील आरोप केला जातो, आणि याबद्दल असे प्रश्न आलेले आहेत ब्रेकमध्ये की हे देखील केसरकरांना विचारा असं. त्यामुळे यालाच धरून प्रश्न पुढचा विचारीन की आता महेश तपासेंनी बोलता बोलता ओघाने उल्लेख केला, पण तो खूप इंटरेस्टिंग उल्लेख होता की आवाज चढवावा लागतो निधी मिळवण्यासाठी. म्हणजे एक प्रकारे जी राजकीय संस्कृती आहे, दादागिरीची संस्कृती आहे किंवा कुठेतरी आवाज चढवण्याची संस्कृती आहे, सत्ता असली की ही संस्कृती स्वीकारणं आणि त्याचा वापर करणं सोपं होतं, त्यामुळे अशा पद्धतीची पक्षांतर होत आहेत. एक आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे. मला आपल्याला एक अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की लोकशाहीमध्ये रस्त्यावर येऊन मारामाऱ्या करून एखाद्या नेतृत्वाचा आपण किंवा एका विचारधारेला आपण विरोध करू शकत नाही. मी जो राणेंना विरोध केला तो मी मतपेटीतून त्यांच्याविरुद्ध उमेदवार निवडून आणून दाखवलेले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आपण ज्या व्यक्तीचं नाव घेतलं, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, त्यांनी किती पंचायत समिती आणि किती जिल्हा परिषद निवडून आणले हे तुम्ही विचारलं पाहिजे. राणेंच्या पेक्षा जास्त जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेचे सदस्य हे मागच्या ज्यावेळेला MLCची निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादीकडे होते, आणि त्याच्यापैकी 95% सदस्य हे निवडून आणलेले होते. कारण राजकारणामध्ये तुम्ही एक विचार घेऊन पुढे जायला लागतं. माऱ्यामाऱ्या करून राजकारण होऊ शकत नाही, आणि शेवटी मतपेटीतून आपल्याला आपला मुद्दा सिद्ध करायला लागतो, आणि त्याच्यातूनच वाईट प्रवृत्तीची हाकलपट्टी करायला लागते. आपली आजची जी चर्चा आहे ही खरं तर माझ्या संदर्भात होऊ शकत नाही, कारण मी माझा पक्ष हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर बदलला नव्हता. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो, परंतु ज्या प्रकारची ट्रीटमेंट मला राष्ट्रवादीमध्ये मिळाली त्याच्यानंतर कोकणाच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता, आणि त्यावेळेला मी राष्ट्रवादी सोडली. जर मला निवडणुकीसाठी किंवा मी निवडून यावं म्हणून जर राष्ट्रवादी सोडायची असती तर मी ती लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेच सोडली असती. दुसऱ्या माझ्याबाबतचा प्रश्न असा आहे की मला राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट द्यायला तयार होतं, आणि त्या तिकिटावर मी निवडून येऊ शकत होतो, अपक्ष म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत होतो किंवा दुसऱ्या पक्षात सुद्धा जाऊ शकत होतो. परंतु तुम्ही लाचार होऊन तुम्हाला आमदारकी मिळणार असेल तर ती मला नको, कारण हा लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला मान असतो आणि तो आपल्या तत्वासाठीच वापरायला लागतो. आणि माझं तत्व राहिलेलं आहे की हीच मंडळी मला गांधीवादी म्हणून चिडवत होती, माझ्या शांततेच्या बद्दल माझी कुचेष्टा केली जात होती, परंतु शांततेच्या मार्गामधून ज्यावेळेला मी लोकशाहीमध्ये विजय मिळवला त्यावेळेला मात्र ही लोक म्हणतात की आम्ही भांडत होतो त्यावेळेला तुम्ही का सपोर्ट केला नाही. तर आजही मला सांगायचं आहे की स्ट्रीट फायटिंग हे मला मान्य नाही. आणि त्याच्यामुळे मगाशी बड्या धेंडांचा ज्यावेळेला तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये मला RR पाटील अभिप्रेत नाही आहेत, कारण मी जरी राष्ट्रवादी सोडलेली असली तरी महाराष्ट्रापैकी मोजक्या नेत्यांपैकी ते असे आहेत की ज्यांनी गृह खातं असून सुद्धा त्यांच्यावर करप्शनचे आरोप नाहीत, हे त्यांचे विरोधक सुद्धा मान्य करतील. संजय काकांचं आणि त्यांचं सांगली जिल्ह्यामध्ये निश्चितपणे भांडण असू शकतील, मला दोघांबद्दल आदर आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्थापन झाला त्याच्यामध्ये जे तरुण कार्यकर्ते होते, त्याच्यामध्ये पवार साहेबांची पॉप्युलॅरिटी होती त्याच्यामागे, परंतु त्याच्याचबरोबर त्यांनी जी गोळा केलेली लोक होती त्याच्यामध्ये अनेक तरुण मंडळी होती की ज्यांनी राष्ट्रवादीला मोठं केलं.
आणि त्या तरुण 4-5 लोकांची जी टीम होती त्याच्यापैकी ही मंडळी होती. जयंत पाटील असतील, आर पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, यांनी ही मोठे केलं. परंतु ह्या लोकांच्या पलीकडे जाऊन अनेक लोक अशी होती की ज्यांच्या हातामध्ये मोठ्या मोठ्या संस्था होत्या, त्यांचा आपल्या भागामध्ये होल्ड होता. आणि अशी लोक मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही जे प्रश्न घेऊन गेलो त्याच्या बाबतीत त्यांनी सेन्सिटिव्हिटी दाखवली असते. अन्य ठिकाणी माझ्या बाबतीत काय नाही, मी माझ्या ह्याच्यामध्ये विजय मिळवला. परंतु मी एक तुम्हाला कारण सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये कशामुळे हे घडलं असेल, तर त्याचं कारण ही एस्टॅब्लिश्ड लोक आहेत. बरोबर. आणि ह्या लोकांनी लोकांच्या समस्येबद्दल सेन्सिटिव्हिटी दाखवली नाही आणि मग लोक दुरावले राष्ट्रवादीपासून. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सत्तेसाठी किंवा पुन्हा आमदार बनण्यासाठी लोक जी आपली हे बदलत असतील, पक्ष बदलत असतील, त्यांच्याबद्दल मला काही स्टेटमेंट करत नाही. परंतु राष्ट्रवादीच्या संदर्भात असं आहे की हा मूळचा विचारधारा असलेला पक्ष नव्हता, तो काँग्रेसपासून वेगळा झालेला पक्ष होता. त्याच्यामध्ये पवार साहेबांचं असलेली लोकप्रियता, अधिक स्थानिक लोकांचं तिथलं असलेलं नेतृत्व, हे मिळून हे यश मिळवलेलं होतं. आणि मग हे यश जर टिकवायचं असेल तर मग त्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन हे यश टिकवलं गेलं. म्हणून मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळ्यात जास्त जागा मिळवलेला हा पक्ष होता. बरोबर. या जागा कमी, तेच यश का मिळू शकलं नाही याचं आत्मचिंतन शेवटी राष्ट्रवादीने केलं पाहिजे. मी अत्यंत छोटा मनुष्य, मी हे सांगू शकणार नाही. ते चिंतन होईल का हे बघूया. निदान त्याची सुरुवात आपण केलेली आहे. संजय काका, वेळ कमी उरलेला आहे त्यामुळे अगदी थोड्या वेळात विचारीन की जसं दीपक केसरकर सांगतायत की हे आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे, असं माझा पुढचा प्रश्न हा आहे की त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. तुम्हाला असं वाटतं की या कारणांची सगळ्याची दखल घेण्यामध्ये, मी 2 नावं घेऊन तुम्हाला विचारते, शरद पवार आणि अजित पवार, कारण केसरकरांसोबत देखील अजितदादांनी सातत्याने बोलणी केलेली होती, शरद पवारांनी दम भरण्यापासून बोलणी केली, अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या. मात्र केसरकर अखेर बाहेर पडले. तुमच्याकडून देखील काय पद्धतीची वागणूक झाली तुम्हाला हे तुम्ही सांगताय. शरद पवार आणि अजित पवार दोघंही पक्षातल्या नाराजांना शांत करण्यात अपयशी ठरले आहेत का? थेट प्रश्न विचारते. एक मॅडम, आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं त्यांनी नेमलेले हे मंत्री काम करतायत त्यांच्यावर त्यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं की ही माणसं पक्ष वाढवतायत, लोकांना, कार्यकर्त्यांना बळ देतायत का कार्यकर्त्यांना त्रास देतायत, त्यांना संपवतायत. त्या पद्धतीनं पाहिलं नाही. आणि ज्यावेळी आम्ही तक्रारी केल्या तरी सुद्धा त्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. आणि माणसं ज्यावेळी जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी निश्चितपणानं माणूस हा उफाळून बाहेर येतो. मगाशी रविकिरण देशमुखांनी सांगितलं की संजय काकांनी त्यावेळेला त्या कसाबचा हल्ला झाला त्यावेळेला का बोलले नाहीत. ते विश्वंभर चौधरी बोलले. आपले सहकारी म्हणून काम करत असताना, अच्छा, विश्वंभर चौधरी, त्यावेळेला ज्यावेळी आपण मॅडम पाहतो ज्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी एवढा मोठा हल्ला होतोय त्यावेळेला घरामध्ये बसून बाहेर सुद्धा येण्याचं धाडस दाखवलं नाही. ज्यांचा सेनापती खऱ्या अर्थानं धाडशी नाही संजय काका, ते तुम्हाला प्रश्न विचारतायत, तुम्ही त्या मुद्द्यावर जर सोडलं असतं तर तेव्हाच राजीनामा दिला असता असं ते म्हणतायत. नाही, राजीनामा मॅडम, आम्ही त्या वेळेला त्या तक्रारी करताना ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये काम करतो त्यावेळेला आम्ही ह्या तक्रारी केल्या की या पद्धतीनं त्रास होतोय, कार्यकर्त्यांची कुचंबना होते. पण या सगळ्या नेतृत्वाने त्याची दखल घ्यायला पाहिजे. म्हणून मगाशी जो विषय आपला मॅडम आपण काढलात. हॅलो, हा बोला संजय काका, थोडक्यात सांगा. मी तुम्हाला 2 नावं घेऊन प्रश्न विचारले आहेत, अजितदादा आणि पवार साहेबांबद्दल. हो, मी मॅडम दोघांनाही भेटलो. त्यांनी त्या पद्धतीनं तक्रारीची दखल घेतली नाही. ठीक आहे, ही वस्तुस्थिती आहे ना. ठीक आहे, ही वस्तुस्थिती तुम्ही सांगताय आणि ती पुरेशी बोलकी आहे. अगदी शेवटी 30 सेकंद, विश्वंभर चौधरी, जर अशा प्रकारे नाराजांची संख्या वाढत असेल तर पक्षाचा जो एकूण लोकप्रियता आहे आणि मतांमध्ये या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे? महेश तपासे म्हणतायत की पहिल्या ब्रेक नंतर दुसऱ्या ब्रेकमध्ये येणारा जनमताचा कौल तरी घटलेला आहे जो त्यांच्याबद्दल नाराज होता, पण मतदानामध्ये हे नेमकं चित्र कसं दिसू शकेल? नाही, आता मुळामध्ये पक्ष, विचारधारा आणि मतदार याचा सुद्धा काही संबंध नाहीये बरं का. हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही एक विशिष्ट व्यक्ती पाहिजे असेल तर ती कुठल्याही पक्षातून गेली तर लोक निवडून देतात त्यांना. तर त्यामुळे मी म्हणालो तसं की हे व्यक्ती केंद्रित असं झाल्यामुळं आता त्या इलेक्शनचे सगळे डायमेन्शन्स बदलून गेलेले आहेत. आता जर आपण असं म्हणत असू की विचारधारा असलेला मतदार किती,
तर तो माझ्या मते 20 ते 25% वर फारसा नाहीये. आणि त्यामुळे वोटर सुद्धा फ्लोटिंग आहे. जसे नेते फ्लोटिंग आहेत तसा साधारण 80% वोटर हा सुद्धा फ्लोटिंग आहे. राष्ट्रवादीची चर्चा का हा जर काही प्रश्न असेल तर राष्ट्रवादीने आतापर्यंत जे दाबून ठेवलं ते इतक्या प्रमाणावर दमन झालं की आता ते उफाळून बाहेर येणं हे साहजिक होतं. त्याला मुहूर्त फक्त म्हणजे जसं थोडीशी वाट मिळाली की वाफ बाहेर येते तसं आता त्या वाफेला वाट मिळाली. ते लोकसभेतला पराभव ही ती वाट आहे आणि तो आता उफाळून येईल. मला असं वाटतं की पुढच्या काळात सत्तेचं समीकरण पाहून अशा प्रकारच्या तडजोडी होत राहतील आणि जिकडे सत्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे तिकडचं पारडं जळून मग लोक पक्षांतर ही अटळ ठरतील हे आपल्याला नक्की म्हणता येईल पुढच्या काळासाठी. रविकिरण शेवटी विचारते की अशा प्रकारे आता सत्तेत असलेला आणि अजितदादांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे 144 जागा द्या नाहीतर आघाडी तोडू. शेवटी शरद पवारांनी शनिवारी याबद्दल सांगितलं की मी ठरवणाऱ्या आघाडीतच लढायचंय. म्हणजे अशा प्रकारे पक्षांतर्गत देखील कुठेतरी मतभेद आहेत. कार्यकर्ते काय म्हणतायत, पक्षातल्या नेतृत्वामध्ये भांडणं सुरू आहेत. राष्ट्रवादीबद्दल आपण ही जी चर्चा करतोय येणारा काळ एकूणच कठीण दिसतोय राष्ट्रवादीसाठी. एक निर्विवादपणे एक मान्य केलं पाहिजे की पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत या पक्षामध्ये शरद पवार यांचा शब्द अंतिम आहे आणि त्यांच्याच राजकीय अनुभवाचा प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीच्या त्यांच्या त्या सगळ्या अनुभवाच्या जोरावरच या पक्षाची वाटचाल सुरू आहे. जरूर त्यांनी मध्यंतरी प्रयत्न केला होता की भाकरी फिरवली नाही तर करपते असं ते म्हणायचे, परंतु त्यांनी ती फिरवूनही बघितली पण ते काय बरोबर रिझल्ट मिळत नाहीयेत त्यांना. वारंवार त्यांच्यावरच त्यांच्याचकडे ही जबाबदारी येते की पक्ष वाढवायचा आहे, पक्ष मजबूत करायचा आहे आणि शरद पवार हेच ह्या पक्षाचे 1 नंबरचे आणि मला वाटतं आता काय 10 नंबरपर्यंत सुद्धा म्हणलं तरी काही चूक ठरणार नाही. 1 ते 10 नंबरपर्यंत तेच दिसत आहेत. त्यांच्याच विचारधारेवर वाटचाल सुरू आहे. लोकसभेत पण त्याला आव्हान दिलं जात आहे कुठेतरी छुपे पद्धतीने का असे नाही नाराजी आणि येणाऱ्या काळात ही वाढणार. आव्हान देऊन उपयोगच नाही कारण त्यांना आव्हान दिलं तर उरलं सुरलं सगळं संपतं. मग ते वाळू समुद्राच्या किनारी वाळू जसं घर बनवलं जातं जात जात त्याची कशी काय वासलात लागते तसाच कार्यक्रम होईल. हे फार इतकं अवघड आहे ह्या पक्षाचं कारण काय कुठेतरी चुकत गेलेलं आहे म्हणून ही भिंत थोडी चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेली आहे. तिला तडे पडतायत एवढं सांगता येईल. तडे पडतायत. आपण अजूनही तडे पडत असले तरी भिंत शाबूत आहे. येणाऱ्या काळामध्ये या भिंतीचं काय होतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या हे बघावं लागणार आहे. पण आता मात्र नाराजांची जी बंडाळी आहे ती शमवण्यात राष्ट्रवादीला अपयश आलेलं दिसतंय. शेवटी जनमताचा कौल बघूया. निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेल्या अस्वस्थतेचा राष्ट्रवादीला फटका बसेल का हा आपला आजचा सवाल होता. 67% लोक अजूनही होय म्हणतायत.